हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर थंडी सुरू आहे आणि तुमची पण स्किन ड्राय झालेली आहे, तर माझ्याकडे त्याचं एक सोल्युशन आहे. तुम्ही हा मॉइश्चरायझर ट्राय करू शकता, जो की आहे पॉन्ड्सचा सुपर लाईट जेल मॉइश्चरायझर. यामध्ये हायलुरॉनिक ॲसिड आणि विटॅमिन ई आहे, जे आपल्या फेसला हायड्रेटेड ठेवते आणि ग्लोई बनवते. आणि हा जेल बेस्ड मॉइश्चरायझर आहे, तर हा ऑइली स्किनसाठी तर परफेक्ट आहे. ऑइली अँड कॉम्बिनेशन स्किनसाठी हा एकदम परफेक्ट आहे. म्हणजे मी असं प्रेफर करते की ऑइली स्किनवाल्यांनी जेल बेस्ड प्रोडक्टच वापरावे. क्रीम बेस्ड प्रोडक्टने काय होतं की ऑइली स्किन ऑलरेडी असते, तर त्यामध्ये क्रीम बेस्ड प्रोडक्ट वापरले तर अजून स्किन ऑइली बनते. हा ऑइली स्किनवाल्यांसाठी तर एकदम बेस्ट आहे. आणि मी तुम्हाला याचा टेक्स्चर दाखवते. जेल बेस्ड टेक्स्चर आहे एकदम. हा बघा, जेल बेस्ड टेक्स्चर आहे आणि लगेच 2 मिनटं पण नाही लागत स्किनमध्ये ॲब्सॉर्ब व्हायला. आणि हा स्किनला हायड्रेटेड ठेवतो. तर फक्त मॉइश्चरायझर आपल्या स्किनला हायड्रेट ठेवण्यासाठी काफी नाही आहे. तुम्ही वॉटर इनटेक केला पाहिजे डेली. 3 to 4 लिटर कंपल्सरी वॉटर इनटेक केला पाहिजे. आणि जे वॉटरी फूड असेल, लाईक वॉटरमेलन, आता ऑरेंजेसचं सीझन आहे तर ऑरेंजेस हे खाल्लेलं चांगलं असते. आणि डेली जर तुम्ही एक आवळा खाल्ला, कच्चा खा किंवा तुम्हाला कसं बनवून आवडते तसा खा, तर तो पण बेस्ट आहे आपल्या स्किन आणि ॲज वेल ॲज हेअरसाठी पण आवळा चांगला आहे. तर तुम्ही ते ट्राय करू शकता. तर तुम्ही बघू शकता हा पूर्ण स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालेला आहे आता आणि बिलकुल ऑइली आणि चिपचिपा वाटत नाही आहे. आणि हा जेल बेस्ड टेक्स्चर आहे, तर लवकर स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतो. आणि जवळजवळ मी हा 2 वर्षापासून यूज करते, पण मला आजपर्यंत काही साईड इफेक्ट्स तर दिसले नाही आहेत याचे. आणि माझी ऑइली स्किन आहे, तर हा एकदम परफेक्ट सूट होतो. लगेच असे स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतो आणि चांगले आहेत रिझल्ट याचे. पफी बनवतो स्किन, हायड्रेटेड वाटते बाहेरून पण. तर आपण येऊया आता याच्या प्राईस फॅक्टरकडे. तर मला ही युजली छोटीच डब्बी वापरायला आवडते आणि तर हिची प्राईज आहे 75 रुपीज. आणि मी ही मेडिकल स्टोअरमधूनच परचेस केलेली आहे. सो एकदम अफोर्डेबल आहे, कोणी पण यूज करू शकते असं आहे. ऑइली स्किनसाठी तर बेस्ट आहे, कॉम्बिनेशनसाठी पण बेस्ट आहे, ड्राय स्किनवाले पण यूज करू शकतात. सो ट्राय करा, खूप छान आहे. आणि जर तुम्हाला काय डाऊट असेल की प्रोडक्ट सूट होईल का नाही किंवा काय रिॲक्शन झाली, मग तर तुम्ही एक काम करायचं, थोडंसं प्रोडक्ट घ्यायचा इथे कानाच्या खालती थोडा आणि नेकलाईनच्या इथे, तर इथे पॅच टेस्ट करून बघायचा. त्याच्याने समजतं की आपल्याला प्रोडक्टचं काही रिॲक्शन होते का नाही. जर तिथे रेडनेस किंवा फोड्या असं काय आलं तर समजायचं की हा प्रोडक्ट आपल्याला सूट होत नाही आहे आणि याची आपल्याला रिॲक्शन झालेली आहे. तर तुम्ही ते फेसवर पण यूज नका करू. जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा किंवा DM केलं तर पण चालेल. ही माझी जी व्हिडिओ आहे ती मला DMमध्ये शेअर केली तरी चालेल, तरी पण मी लिंक पाठवेन. आणि कमेंट केलं तरी पण लिंक भेटून जाईल तुम्हाला. आणि जर तुम्ही यूट्यूबवर बघत आहात तर तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा, तिथे मी लिंक देते. सो ओके, दॅट्स ऑल. बाय. फॉलो.